नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. सो आज आम्ही आलो आहे सिंधुदुर्ग फोर्टला एक्सप्लोर करण्यासाठी आणि तिथूनच ही आता जस्ट कॅब घेतलेला आहे. छोटासा बो आहे मस्त असा. आता आम्ही सिंधुदुर्गला आलो, गाडी पार्क केली आणि आता आम्ही शोधतोय फेरीसाठी. आणि पहिला आम्ही खायचं शोधतोय, मग आम्ही जाऊ फेरीने सिंधुदुर्गला. मग आम्ही जाऊ कायाकिंगला आणि मग जाऊ आम्ही पोट्याच्या घरी परत एकदा. आम्ही ते मामाचं घर होतं, आता आम्ही त्याच्या घरी जाणार आहे आणि मस्त बेत केला आणि आम्ही रात्रभर तिथे जाणार आहे. त्यांची सगळी फॅमिली येणार आहे आणि आम्ही एकदम फुल मजा करणार आहे, फुल मजा करणार आहे आम्ही तिकडे जाऊन. सो लेट्स सी. आणि आता फेरीला चाललो आम्ही सगळे. लेट्स सी. थोडीशी भीती वाटते फेरीची, बट बघू काय. सिंधुदुर्ग किल्ला बघणं हे माझं बोलतं ना टास्क होतं. मला इच्छाच होती की मला बघायचंच आहे. जेव्हापासून मी ती थगीची डॉक्युमेंटरी बघितली तेव्हापासून माझी इच्छा आहे की मी सिंधुदुर्ग फोर्ट बघावा. आता जाणार आहे मी. चालेल, बीप करू आम्ही, बीप करू. काय झालं? हा येऊ दे, बोल. तर ना ते आजोबा उभे होते बिचारे. आजींना बोलवून घेतला ना का त्यांनी, तर त्यांना तिथे उभं नाही होऊ दिलं. जास्त लोक होते म्हणून तर त्यांना परत मागे जायला लागलं ना. तर ते आजी म्हणजे लाईव्ह बघितलं मग डोळ्यांसमोर असं पूर्वज आहे जाऊन टाकली तर आजी बोलल्या अशा. जय महादेव. फायनली आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला आलो. आता आम्ही आज जाऊ चेक करू. आम्ही एंटर केलं आता सिंधुदुर्ग फोर्टला. विचार दोस्त कर बर. ट्रॉली अशा लोकांच्या बुद्धीची 0 सिविक सेन्स. हा फोर्टचा स्ट्रक्चर आहे, असा आहे पूर्ण किल्ला. सुरू झालंय सगळं. आता हे मंदिर आहे, ह्या म्युझियमकडे राईट साईडला, आणि हे शिवराजेश्वर मंदिर. वाळूचं गणपती आहे. क्रेन बघ कशी होती. क्रेन काय उचलायचं उचलायचं असेल ते बघ, ते बघ. शिवमुद्रा इकडे आहे ना. इंदोर मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचं रेअर. आणि खाली त्रिशूल येत नाही ह्याच्यामुळे. ओहो सुंदर. महाराजांचा हाताचं ज्यांनी ते करून घेतलेलं ना ते हे चांदीचं त्यांनी आणि तिथे पण आहे त्यांचं ते पण आहे महाराज. वाघनाचे हे असं तुला माहिती कोमल, पुण्याला पण आहे इथे पर्वतीला. ते सगळे पेशव्यांचे आहेत. इकडे गेलो होतो भुयारी मार्ग, असं खाली भुयारी आहे, पण लोकांनी तिथेही घाण केली आहे. तिकडेही पाण्याची बॉटल कचरा वगैरे सगळं टाकून ठेवलं आहे. लोक याच्यावर चपला ठेवतात, चपला. अकला नाही आहे तिथे कसं वावरायचं, त्यांच्यासाठी पाटी बनवली आहे. ते 1 नंबर बनवली. ही पाटी बनवली आहे, सुंदर डोकं लावलं आहे.
एकदम पुणेरी बिहेवियर दाखवलं आहे इकडे. आम्हाला सगळ्यांना राग येतो आहे. इथे लोक खूप घाण करतात. हे असं एवढं लिहून सगळं लिहून सुद्धा लोक कचराच करतात. इकडे कचरा, इकडे कचरा आहे, तिकडे पण कचरा आहे, सगळीकडे कचरा आहे. आणि ते म्युझियम आहे तिथे फॅमिली आहे पूर्ण, ठीक आहे. त्यांचे आईवडील पण त्यांच्यासोबत आहे. ते मुलं त्याच्या आतमध्ये हात टाकून सगळं हलवतात हां. त्यांचे आईबाप काहीच नाही बोलत आहे, काहीच नाही बोलत आहे. मग त्याच्यानंतर अनिकेत बोलला की इथे हात लावायची जागा का. त्याच्यानंतर सुद्धा ती मुलं हात लावतात. इथे अजून एक पार्टी आहे, तुम्ही कचरा टाकत नाही, तुम्ही खरे किल्लेदार. आणि ते भवानी मातेचं मंदिर आहे. बिचारी खाऊ दे. हे महाराजांनी स्वतः बसवलेली मूर्ती आहे. हे इथे बाहेर असं दिसतंय पूर्ण समुद्र. हे तोफांवर बसलेत महाराजांच्या. मूर्ख असतात ना खरं. आता तो वेळ लागला, मी तोफांवर बसले. त्यांच्या आई वडील मराठी असं सांगतायत की अरे इथे बघ, असं बघ, कसं बघ, व्हिडिओ काढतोय. मॅम बोललं की असं काय तोफांवर बसू नका. तर बोलतात की आम्हाला माहिती नव्हतं. मग ते आम्हाला माहिती नव्हतं. अरे तुम्ही मराठी, तुम्हाला माहिती नाही का महाराजांचा इतिहास? मूर्ख लोक. मग ते आम्हाला माहितीच. आणि वर त्याच्यानंतर माणूस येऊन बोलतो असं उभं राहून फोटो काढ, चप्पल ठेवून फोटो काढ. ऋषीताई पण बोला अहो ते बसायची जागा नाही इथे. तो कचरावाला पण सांगत होता की ते बसू नका. तरी लोक बसून कसे फोटो काढू शकतात? मला लॉजिक समजलं. बोलते आम्हाला माहिती नाही. तुम्हाला कसं माहिती नाही? मी बोलली मग सेन्स काहीतरी असेल ना तिथे ठेवलेलं आहे, त्याचं काहीतरी लॉजिक असेल ना. हो बोलली, मी चिडली माहिती का. शांत बसली माहिती. म्हटलं तुम्हाला थोडंफार म्हणजे असं पण नाही की तुम्ही हिंदी आहे किंवा काय, मराठी आहे तुम्ही, तुम्हाला माहिती नाही का? किती घाण म्हणजे बोलतो, लायकी नाही माहिती असल्या लोकांची यायची. अरे कचरा डब्यात आहे, कशाला हात लावू नका. कंट्रोल कंट्रोल उदय. एवढा स्वच्छ समुद्र आहे ना, एवढा स्वच्छ, खूप स्वच्छ समुद्र आहे. एकदम ब्लू ब्लू दिसतंय पाणी. इथे पण ब्लू दिसतंय, पूर्ण ट्रान्सपरंट दिसतंय. लोकांनी इथे घाण करू नये म्हणजे बरोबर. आलं पाणी, पाणी आलं. कंटेंट दिलं तुम्ही. आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघून आलो. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझा. बट माणसांचा कचरा विसरा बोलता ओव्हरऑल घाणेरडा एक्सपिरियन्स होता. लोकांना खरं अक्कल नाही कचऱ्याचं काय. गड अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर म्हणजे अतिशय सुंदर आहे. आणि ते लोक ट्राय सुद्धा करतात. ते लोक ओरडतात सुद्धा लोकांना, हात नका लावून म्युझियमला, हे नका करू. पण लोक कधीच ऐकत नाही, कधीच नाही. आता आम्ही इथे आलो आहे, शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू राजकोट. एवढा सुंदर दिसतोय ना, आणि एवढा म्हणजे बोलतात ना बिग असं दिसतोय ना की नाही म्हणजे कॅमेरा कॅप्चरच नाही करू शकत. कोणत्याच गोष्टी नाही कॅप्चर करू शकत. आणि हे पण नाही करू शकत कॅप्चर. सुंदर आहे. कॅरेक्टर आभाळ आहे एवढा. इथे महाराजांचं स्टॅच्यू आहे. आणि ते महापुरुष मंदिर राजकोट, शंकराचं मंदिर आहे ना. हे सगळं मेन्यू आहे. खूप स्वस्त जेवण इकडे हॉटेल कवाटकरमध्ये. आणि इथे सगळं त्याने लावलं आहे. ते कवाटकर हॉटेलपासून काय काय जवळ आहे काय नाही सगळं असं लावलं. इन्फॉर्मेटिव्ह हॉटेल आहे कवाटकर. आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे
कायाकिंगसाठी. फुल आम्ही चेंज वगैरे केलं आहे, एस्थेटिक बनून निघालं असं एकदम कायाकिंगसाठी. आता बघू आमचा कायाकिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे. खवटकर जेवणाचा तर हॉटेल खवटकरचा तर बाप होता, बाप एक्सपिरियन्स. प्रेफर करेन मी तुम्हाला की जा तुम्ही तिकडे. आता आम्ही झालं कायाकिंगला. आता बघू किती वेळ लागतो. आता मी आलो आहे कायाकिंगला इथे खवणे बीचला. आणि इथे बघत ना काय 150 रुपये अर्धा तास आणि 200 रुपये 1 तास. तर आम्ही 1 तास असं घेतलं आहे. सो आता बघू एक्सपिरियन्स माहिती नाही कसं आहे काय. सगळे दिसत आहेत तिथे कायाकिंग करताना. एकदम बाप लोकेशन आहे, एवढं सुंदर नाही. पहिली गोष्ट सजेशन कोणाचं होतं? कसलं? हा तू काहीतरी चांगली वागते तू. अप्रिशिएट कर. म्हणजे तुझे फोटो काढले डिलीट करून टाकेन माझ्या फोन मध्ये. भारी मिस्टेक हो गया सर. मी डिजिटच करेल मी. आम्ही कायाकिंग करतोय. पुन्हा संपवते आणि नंतर मी तुम्हाला सांगते एक्सपिरियन्स काय. कारण की इथे थोडीशी भीती आहे की फोन पडेल वगैरे म्हणून. सो मी कम्प्लीट करते आणि तुम्हाला सांगते. इकडे चालला या कॉर्नरला. अरे चालतं सही. डिप्रेशन. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आपण गाडीत चाललोय. फायनली आमची कायाकिंग जी होती ऍक्टिव्हिटी ती कम्प्लीट झाली आहे. अक्षरशः पूर्ण भिजलोय सगळं पूर्ण. एकमेकांच्या अंगावर पाणी घेऊन एवढं ना वगैरे मस्त वाटतं. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. पण एवढंच की हात खूप दुखतात खूप दुखतात. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज सो गुड. फक्त कपडे पूर्ण भिजतात आणि हात खूप दुखतात. सो आता आम्ही लेट्सची चेक करू चेंज करायचं की नाही. आणि आता आम्ही जाऊ पोट्याच्या घरी मालवणात. म्हणजे इथेच जवळच राहतो. सो आता आम्ही जाऊ तिकडे. चला. फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. म्हणजे काय वगैरे ओढलवून आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो. आणि आता आम्ही थांबलो आहे. बाकीचं पण चेंज करतात वगैरे. आणि इथे खूप सुंदर सनसेट आहे. खूप सुंदर. हे बघा इथे पार्किंगमध्ये आम्ही. किती सुंदर सनसेट आहे. पूर्ण समुद्र आहे आणि पूर्ण सनसेट आहे. One eternity later. गाड़ी चलाने के लिए मालवन में वो क्या कौन सा वो लालपरी। लालपरी का ड्राइवर रखा है. हाँ. वो देखो पेमेंट कर रहा है. बहुत टैलेंटेड इंसान है पर एक टाइम पे एक काम करता है. दुर्घटना घटी इसके लिए लिखा है. बंदा अच्छा है. एक आग से लेके आए हम लोग को. उस पर उसको ससो भी दिखो पर डरो नहीं बंदा. डरवा नाही. ऋषी झाले ऋषी इकडे बघ रे जरा. बस ड्रायव्हर. मामाचं नको आता मामी ठेचा का बनवलेला बरोबर नव्हतं बोलतो. ते आंब्याचा ठेचा बोलतो. आता मामी आहे ना. आता मामी समोर मामीचा हात डोळा मामीचा मामीच्या